कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर पंचायत समितीचा 2025 पाणी टंचाई आराखडा फेल झाला आणि पंचायत समितीची पोलखोल झाली असून पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी केलेल्या राजापूर तालुका 100% टँकर मुक्तीची घोषणा ही केवळ हवेतच विरली असल्याचं दिसून येत आहे। कोणत्याही सरकारी योजनेवर अवलंबून न राहता कोदवली गावातील वाडी प्रमुखांनी प्रत्येकी 5,000 रुपये जमा करून कोदवली नदीवर सिमेंटचा बंधारा बांधून कोदवली गावातील एकूण 5 वाड्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दिली आहे। राजापूर तालुक्यात अजूनही अनेक वाड्या वस्त्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। हे काम सर असं एकाएकी म्हणजे किती वर्षापासूनची पाण्याची ताण भागवण्याचा प्रयत्न होतेच, पण यावेळेला एकाएकी असं झालं की मागे गेल्या जानेवारीच्या 10-11ला आमची एक सभा झाली आणि त्या सभेला नवीन तरुण वर्ग बराचसा उपस्थित होता आणि त्यावेळेला हा आम्ही जेव्हा प्रश्न मांडला तेव्हा ते लोक जेव्हा तरुण मुलं सध्या जेव्हा मे महिन्यात गावी येतात तेव्हा त्यांना अक्षरशः पाणी प्यायला मिळत नाही अशी त्यांची खंत होती। तर त्यावेळी तरुण मुलांनी पुढाकार करून पहिलं ही लोकवर्गणी काढायचा भरघोस प्रयत्न केला आणि त्यांनी जाहीर केलं आणि त्याप्रमाणे ते केलं। म्हणून सुरुवात त्याच्या माध्यमातून असं मी तरी म्हणेन की तरुण वर्गामुळे झटकन प्रयत्न यशस्वी झाले आणि तेव्हाच ठरलं की कधी लोकवर्गणी करण्याचं कारण की शासकीय मदतीने जी कामं होतात ती लवकर होत नाहीत। तर मुलांना असं वाटलं की किती वर्ष त्याच्याकडे जातील, तर आपण थोडा पुढाकार घेऊन जर आपण पैसे घातले तर आम्हाला वर्षाच्या आतच रिझल्ट मिळेल। म्हणून हा लोकवर्गणी आणि लोकसहभाग आणि लोक स्वनिधी आणि त्यातून दानशूर व्यक्तींचं देणगी अशा पद्धतीने निधी जमा केलेला आहे। हा जो बंधारा आहे हा बंधारा बांधण्याचं आम्ही ज्यावेळी ठरवलं त्या ठरवण्यासाठी जो निधी आहे तो निधी आम्ही जमा करण्याचा प्रयत्न केला आणि तसं केला तर जवळजवळ आमचं टार्गेट कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्याने सांगितलं 16,10,000। तर आम्ही जो केलेला आहे तो जवळजवळ 10 लाखाच्या पलीकडे म्हणजे 11 लाखापर्यंत आमचं जमा केलेलं आहे आणि उरलेला आमचा करायचा प्रयत्न आहे। आणि तसेच स्थानिक आमदार वगैरे आहेत, आमदारांनी केलं, काही संस्था आहेत त्या संस्थांनीसुद्धा केलं आणि गावातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी व्यक्तीनेसुद्धा या पाण्यासाठी मदत केली। मोठी शियाचा असं वाटा आहे त्यांचा आणि त्यामुळे हे जे काम आम्ही घेतलेलं आहे बंधाऱ्याचं, हे बंधाऱ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होतं आहे आणि लोकांना पाणीसुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी अगदी आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल। इथे हा बंधारा बांधला जात आहे। खरोखर ग्रामीण लोकांची फार गैरसोय होती पहिली पाण्याची आणि पाणी मे महिन्यापासून मिळतच नव्हतं, आणायला हरकत नाही। परंतु आता हा जो बंधारा बांधला जातो आहे लोकवर्गणीतून आणखीन सगळ्यांच्या श्रमदानातून फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या गावच्या साऱ्या लोकांसाठी आणि आता पाणी कायमचं मिळेल ही आमची पूर्णपणे आशा आहे आम्हाला। आणखीन आमचं जे पाण्याचं जे दुर्भिक्ष होतं ते फार निघून जाणार आहे। म्हणून सर्वांना जे काही वर्गणी दिलेली आहे, कोणी दान म्हणून दिलेलं आहे आणि या बंधाऱ्यासाठी ज्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे त्यांच्यासाठी खरोखर मी धन्यवाद देतो। संस्थेच्या वतीने हे जो पाठीमागचा बंधारा दिसतोय तो बंधारा आम्ही हाती घेण्याचं काम एवढंच आहे की गावाची पाणी टंचाई आमच्या एक सुरू होती कित्येक वर्षापासून। त्याचं आम्ही कारण शोधलं असता आम्हाला असं कळलं की ह्या ठिकाणी जी नदी आपली आहे त्याचा जी लेवल आहे पाण्याची ती खूप कमी होते आणि इथे जर बंधारा बांधला तर आपल्याला निश्चितपणे पाण्याची पातळी वाढेल। शेजारी आमची जी विहीर आहे ती पूर्ण त्याची पातळी वाढू शकेल आणि आमची पाण्याची जी गैरसोय दूर होऊ शकेल। यासाठी आम्ही स्वनिधीतून आम्ही हा बंधारा बांधत आहोत। त्यासाठी अनेक संस्थांनी आम्हाला मदत केली। या बंधाऱ्याचं बांधकाम दिगंत स्वराज फाउंडेशन ही संस्था करते, पालघरमधली संस्था आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला फक्त लेबर कॉस्ट हा घेऊन आणि आम्ही हा जो खर्च आहे तो आमच्या संस्थेच्या वतीने करून हा बंधारा पूर्ण करण्याचाच आमचा प्रयत्न चालणार आहे। यासाठी आमचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे भैया सामंत यांनी आम्हाला सहकार्य करायचं ठरवलं आहे। जी रिटर्निंग वॉल आहे या लागणारी आहे संरक्षक भिंत तीसुद्धा त्यांनी बांधून देतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।